आपल्या आत 3 सायकोलॉजिकल व्हॉइसेस असतात. एक ड्रीमर, दुसरा क्रिटिक्स आणि तिसरा डूअर. ड्रीमर स्वप्न बघतो किंवा आपण गोल सेट करतो. क्रिटिक्स आपल्या बॉडीची एनर्जी सेव्ह करण्यासाठी तो त्याबद्दल नेगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह ठेवतो किंवा ते कसं शक्य नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि डूअर जो की ॲक्च्युअल ॲक्शन्स घेतो. जेव्हा ड्रीमर आणि क्रिटिक्स सिंकमध्ये असतात त्यावेळेस आपल्याकडून ते काम केले जाते. अदरवाईज जेव्हा क्रिटिक्स खूप ॲक्टिव्ह असतो त्यावेळेस तो आपल्याला काही काम करू देत नाही. तो कारण सांगत असतो, काही ना काही कारण सांगून ती गोष्ट तो प्रोक्रॅस्टिनेट करत असतो. आपल्याला जर आपण ठरवलेले ध्येय, आपण ठरवलेले गोल, ड्रीम अचीव करायचे असतील तर आपल्याला आपल्या क्रिटिक्सला शांत करावे लागेल. आणि ते शांत करण्यासाठी आपल्याकडं वेगवेगळे टूल्स आहेत किंवा मोडॅलिटीज आहेत. ते वापरून आपण त्यांना शांत करू शकतो. जेव्हा ते शांत होतील तेव्हाच आपण आपल्या कामामध्ये यश मिळवू शकतो. ते टूल्स आहेत मेडिटेशन, अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन किंवा मोडॅलिटीज आहेत NLP, हिप्नोथेरपी, चक्रा हीलिंग, EFT आहे आणि होओपनोपनो. मी माझ्या क्रिटिक्सला शांत करण्यासाठी ह्या सर्व टूलचा यूज केलेला आहे. तुम्ही तुमच्या क्रिटिक्सला शांत करण्यासाठी कोणत्या टूल्सचा यूज केलेला आहे ते तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता. थँक्यू.